आता याच्यानंतरचं जे सत्र आहे ते अध्यापन कौशल्य. अध्यापन कौशल्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते आपण पाहूया पुढे. 3 गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. 5वं सत्र आपलं आहे अध्यापन कौशल्य. पहिलं आहे शिक्षक एक सुलभक, टीचर ॲज ए फॅसिलिटेटर असं आपण त्याच्यामध्ये त्याला म्हणतोय. दुसरं आहे ते अभिनय गीत, हे एक कौशल्य आहे शिक्षकाचं. आणि तिसरं आहे ते भूमिका अभिनय करणं. 3 प्रकारच्या कौशल्यांचा वापर करून वर्गामध्ये आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. ठीक आहे की इथे सुलभकाची भूमिका काय. जसं आपण एक उपक्रम काल बाळासाहेब सरांनी तुमच्याबरोबर घेतला आणि मॅडम म्हणाले तसे की आपण काही वर्गामध्ये यापूर्वी काही पारंपरिक पद्धतीने काही लोक शिकवत असतील किंवा आपण बघितलेलंही असेल, तर ते शिकवणं आणि या पद्धतीने शिकवणं किंवा शिकणं या प्रक्रियेमध्ये काय अंतर आहे असं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने यांनी उपक्रम घेतला तो घेताना ज्या गोष्टी केल्या त्याच्यावर काल आपण थोडक्यात चर्चा केली, पण ती पद्धत आणि आधी आपण जे शिकवायचो ती पद्धत, या 2 पद्धतीमध्ये काय अंतर आहे. बरोबर बरोबर. याला आपण तांत्रिक भाषेमध्ये टीचर टॉक टाईम असं म्हणतो बरं का. म्हणजे हा टीचर टॉक टाईम हा कसा असावा आणि कुठला जास्त असावा. स्टुडंट टॉक टाईम. म्हणून टीचर टॉक टाईम हा नेहमी कमी असावा जो बाळासाहेब सर उपक्रम घेताना होता. आणखी काय फरक दिसला तुम्हाला. सुलभकाची भूमिका काय असते. अडथळे येतील तिथे ते मदत करतात आणि मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करतात. हे सुलभकाचं प्रमुख काम आहे. ठीक आहे. तर ते सरांनी त्या ठिकाणी केलं. आणखी काय फरक होता. कृतीयुक्त सहभाग मुलांचा त्या उपक्रमामधून घेताना तुम्हाला दिसला. बरोबर. बरोबर. प्रत्येक मुलाने दिलेल्या उत्तराचा आदर करून त्याच्यामध्ये काय केलं, सुधारणा केली सरांनी. बरोबर. ते आपल्याला तिथे दिसलं. आता शिक्षकांनी एक चांगला सुलभक होण्यासाठी स्वतःमध्ये काय पद्धतीचे बदल केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं. म्हणजे कुठले कुठले बदल केले पाहिजे आपण जर आपल्याला सुलभक व्हायचं असेल तर. एक एक करून सांगूया आणि एका एका शब्दात किंवा वाक्यात सांगूया. संयम आणखी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सहनशीलता त्याचाच भाऊबंद आहे संयमचा. अपडेट ठेवलं पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. कृतीशील राहिलं पाहिजे. रागाव नाही. संयम मध्ये ते कदाचित येईल. प्रेमळ असावा. बरोबर. पेशन्स. प्रत्येकाच्या विचाराचा आदर केला पाहिजे. आणखी एकदम सोपं उत्तर आहे. जे काय असेल ते सगळं त्याच्यात असलं पाहिजे, वेगळं काय नको. शंकांचं निरसन करणारा असावा. समान संधी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का सगळ्या विद्यार्थ्यांना. कुणालाही असं वर्गामध्ये वाटलं नाही पाहिजे की एका विशिष्ट गटाला विशिष्ट विद्यार्थ्याला जास्त स्कोप दिला जातोय, आम्ही मात्र हमारे साथ ही स्वतःला व्यवहार क्यों, अशा पद्धतीची भावना नको आहे मुलांना. अपडेट. बरोबर. म्हणजे मगाशी कुणीतरी सांगितलं अपडेट राहिलं पाहिजे शिक्षकांनी सतत. प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे हे का महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. आणि जर प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे हे स्वीकारलं नाही तर त्याच्या शिकण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या आहेत हे स्वीकारणं जड जातं. आणि हे स्वीकारणं जड गेलं की मग आता मी कितीही सांगितलं तरी त्यांना कळत नाही असा जो आपला एक ठेका असतो तो आपला समोर यायला लागतो. आणि मग विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा आदर करून आपण सुद्धा त्यांना त्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म किंवा ज्याला आपण काल अध्ययन अनुभव असा शब्द वापरला ते अध्ययन अनुभव देत नाहीत. त्याच्यामुळे सुलभकाचं काम काय आहे, असे वेगवेगळे अध्ययन अनुभव मुलांना देणं, संयम बाळगणं, पेशन्स त्याच्यामध्ये असले पाहिजे, त्याच्यामध्ये सहनशीलता असलीच पाहिजे,
पण तो चैतन्यदायी असला पाहिजे, तो सतत प्रोत्साहित करणारा असला पाहिजे, तो वेगवेगळ्या पद्धतीने कृतीमधून मुलांना शिकवण्यासाठी प्रेरित करेल अशा पद्धतीचा शिक्षक असला पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी सुलभकामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मूल्यवर्धनमध्ये आपण शिक्षक ॲज ए फॅसिलिटेटर म्हणून त्याच्याकडे पाहतो. म्हणजे शिक्षक एक सुलभक आहे असं आपण म्हणतो. लक्षात आलं? म्हणजे शिक्षकानंतर कदाचित मेंटॉरची भूमिका आपल्याला करावी लागली होती. आता मेंटॉर नंतर सुलभकाची भूमिका आपल्याला करायची आहे. म्हणजे आपल्या भूमिका कालांतराने बदलत चाललेल्या आहेत. जसे जसे शैक्षणिक धोरणं बदलत आहेत, जशा जशा गरजा बदलत आहेत, तशा तशा आपल्या भूमिका बदलत आहेत. आणि या बदललेल्या भूमिका आपण स्वीकारणं गरजेचं आहे. किमान आपण त्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून मूल्यवर्धनमध्ये आपण फॅसिलिटेटर या कौशल्याला जास्त महत्त्व देतो. आणि ते फॅसिलिटेशन करताना काय काय करावं लागतं? मुलांचे गट तयार करावे लागतात, मुलांना प्रश्न द्यावे लागतात, मुलांना आव्हानं द्यावे लागतात, प्रत्येक मुलाच्या उत्तराचा काय म्हणतात आदर करावा लागतो, योग्य उत्तरापर्यंत घेऊन जाण्यासाठीची चर्चा घडवून आणावी लागते. जिथे जिथे मुलांना अडचण येते तिथे तिथे आपण सुलभकाने त्यांना मदत करणं गरजेचं असतं. बरोबर. हां बरोबर बरोबर. त्याच्यामुळे शिक्षकांनी याचा सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे जसं सुलभकाचं कौशल्य आहे तसं पुढचं कौशल्य आपलं आहे अभिनय गीत. पण हे अभिनय गीत कौशल्य मी काही सांगणार नाही आहे, तर इथे प्रत्यक्ष एक अभिनय गीतच आमचे बाळासाहेब सर तुमच्याबरोबर घेणार आहे आणि नंतर मग आपण त्याच्याबद्दल बोलूयात. म्हातारीची शेती होती, शेतामध्ये राहत होती. म्हातारीची शेती होती, शेतामध्ये राहत होती. शेतामध्ये कुत्रा होता, भो 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 करत होता. इकडे भो भो तिकडे भो भो, सगळीकडे भो भो भो. आरडती ओरडती, आरडती ओरडती. म्हातारीची शेती होती, शेतामध्ये राहत होती. शेतामध्ये बदक होता, क्वेक 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 करत होता. इकडे क्वेक क्वेक तिकडे क्वेक क्वेक, सगळीकडे क्वेक क्वेक क्वेक. आरडती ओरडती, आरडती ओरडती. म्हातारीची शेती होती, शेतामध्ये राहत होती. शेतामध्ये मांजर होती, म्याव 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 करत होती. इकडे म्याव म्याव तिकडे म्याव म्याव, सगळीकडे म्याव म्याव म्याव. आरडती ओरडती, आरडती
आपण थोडं अभिनय गीताबद्दल बोलूया पुढे. अभिनय गीत सादर करताना आपल्याला काय काय सूचना द्याव्या लागतात मुलांना? या अशा कोणत्या सूचना दिल्यानंतर ते गीत प्रभावी होतं? काय वाटतं तुम्हाला? पहिलं काय सांगायचं आपल्याला? हा मॅडम, सगळ्यांनी अभिनय, मी जसं करेल तसं सगळ्यांनी करायचं, समजा ही एक सूचना. सहभागाची सूचना आपल्याला द्यावी लागेल. आणखी हा बरोबर, उभा राहण्याची सूचना आपल्याला द्यावी लागेल. बरोबर. आणखी काय करावं लागेल बरं? अभिनय गीत घेताना मुलांना काय सांगावं? कृती करण्याची सूचना द्यावी लागेल. बरोबर. हा, प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाला दिसायला पाहिजे, कारण तो कसा रिॲक्ट करतोय, कृती करतोय की नाही ह्याची खात्री आपल्याला करून घेता येऊ शकते. हा हा बरोबर बरोबर. मग त्यांची काहीतरी गंमत सुरू होईल. मग असं थोडंसं आपल्याला झिगझॅग काहीतरी करावी लागेल व्यवस्था, तसं उभं करणं हा एक भाग आहे. आता हे अभिनय गीत करत असताना कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शक तत्व आपल्याला लक्षात ठेवावं लागेल? म्हणजे काय गोष्ट लक्षात ठेवावी लागते अभिनय गीत घेताना? हा, उच्चार स्पष्ट हवे. बरोबर. आणखी कृती शब्दानुसार झाली पाहिजे. हावभाव चेहऱ्यावरचे महत्वाचे आहेत. चाल त्याची सोपी हवी. आणखी एक गोष्ट आहे बघा, काय शब्द? हा, समजणारे शब्द. असंच गीत घ्यावं काहीतरी एकदम कृत्वा नवदृढ संकल्पम विपरंतो नव संदेशम घटयानो नव संवादम, अशा पद्धतीचं काहीतरी अवघड गाणं घेतलं तर काही कळणार नाहीये. सोप्या. बरोबर. आनंद यायला पाहिजे. आता हे सगळं आपण का करतोय? आनंद हा तर आहे. आणखी काय? लक्षात राहण्यासाठी. आणखी आशय आपल्याला पोचवायचा असेल तो आशय आपण त्याच्यामधून पोचू शकतो. बरोबर. दृढीकरण करू शकतो. हा, 100% सहभाग मुलांचा. हा, कंटाळा दूर करण्यासाठी. आईज ब्रेकिंग. बऱ्याचदा तुम्ही सुद्धा बराच वेळ झाला बसून एका जागी अशी स्टॅग्नन्सी येते की नाही, असतो आपण ऐकत, पण ठीक आहे थोडंसं जरा काय, विमान अजून 1-2,000 फूट वरून चाललेलं असतं, त्याला थोडं खाली आणायचं असतं. आणि मग अशा वेळेस आपल्याला अशा काही कृती घ्याव्या लागतात. मग ते अलर्ट राहतात, कारण मेंदूचं विज्ञान असं सांगतं की जितक्या शारीरिक हालचाली जास्त मुलं करतात तितका त्यांचा मेंदू हा नव्याने ताजातवाना होतो सूचना ऐकण्यासाठी किंवा नवीन गोष्ट ग्रहण करण्यासाठी. जर आपण कुठलीही हालचाल केली नाही, एका जागी स्तब्ध बसून राहिलो तर तो सुस्त होतो मेंदू, आणि मेंदूला ताजंतवानं करण्यासाठी अशा कृती मुलांबरोबर घ्याव्या लागतात. म्हणून अभिनय गीत हा एक कौशल्य आहे ज्याचा वापर आपण मूल्यवर्धनमध्ये करणार आहोत. ठीक आहे. आता यानंतर भूमिका अभिनय करणं. आता भूमिका अभिनय करणं म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट. आता आपल्याकडे काही मूल्यवर्धनची उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला भूमिका अभिनय सांगितलेला आहे. म्हणजे भूमिका अभिनय करायला मुलांना सांगितलेला आहे. हे भूमिका अभिनय करताना कोणत्या सूचना द्यायच्या ते आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी इयत्ता 2री मधला आदराने वागणे हा उपक्रम काढा सगळ्यांनी. इयत्ता 2रीचं पुस्तक काढा, त्यामध्ये आदराने वागणे हा उपक्रम काढा. याच्यामध्ये काही भूमिका अभिनयासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या एकदा वाचा बरं. कुठे दिलेल्या आहेत? आदराने वागणे. पान नंबर 33 काढा, ते वाचा एकदा. मग वाचल्यावर आपण या प्रश्नांवर चर्चा करूया.
का अभिनयासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्या सूचना द्याल? समजा तुमच्या समोर काही त्यांनी प्रसंग दिलेले आहेत, बरोबर, म्हणजे काही सिच्युएशन्स दिलेले आहेत, याची भूमिका अभिनय जर मुलांना करायचा असेल तर तुम्ही काय सूचना द्याल मुलांना? कशा पद्धतीने सांगाल? त्याला कुठली भूमिका करायची हे सांगाल. बरं, आणखी? हां, संवाद तयार केले पाहिजे. बरं, आपण याच्यावर पण बोलणार आहोत पुढच्या प्रश्नावर, संवाद तयार करण्याच्या. पण सूचना आपल्याला काय काय द्याव्या लागतील मुलांना हे जर त्यांनी करायचं असेल तर काय सांगावं लागेल? अच्छा, बरं. बरोबर, तो तुम्हाला सांगितलं पाहिजे. भूमिका अभिनय करत असताना आपल्याला मुलांना काय सांगायचं आहे तर तुम्हाला एक प्रसंग दिला जाईल, त्या प्रसंग वाचायचा आहे किंवा समजून घ्यायचा आहे आणि त्या प्रसंगामध्ये जी भूमिका तुम्ही एकामेकांमध्ये वाटून घ्याल किंवा तुमच्याकडे जी भूमिका येईल त्या भूमिकेचा विचार करून तुम्हाला बोलायचं आहे. लक्षात आलं? म्हणजे ही प्रमुख सूचना आपल्याला मुलांना द्यायची आहे आणि मग त्यानुसार तुम्ही जो काही संवाद करणार आहात तो त्या भूमिकेला किंवा त्या प्रसंगाला धरून असला पाहिजे. तर अशा पद्धतीची सूचना पहिल्यांदा तुम्हाला मुलांना द्यायची आहे. त्याच्यानंतर भूमिका अभिनय करणं आणि नाटक याच्यामध्ये काय फरक आहे बरं? भूमिका अभिनय आणि नाटक या दोन्ही गोष्टीत काय फरक आहे असं वाटतं? भूमिका छोटीशी असते, नाटक मोठं असतं. आणखी? नाटकाला साहित्याची गरज असते, भूमिकेला साहित्याची गरज नसते. भूमिका ही प्रासंगिक आहे, नाटक हे काय आहे? हां, म्हणजे अनेक गोष्टी ठरवून काहीतरी प्लॅन असं काहीतरी एक स्टोरी तुमच्या समोर ती मांडलेली. हा, अप्रासंगिक, सोपं आहे. हां, आणखी काय फरक आहे बरं? खूप महत्वाचा फरक आहे. हां, बरोबर. भूमिका, हां, बर. भूमिका करणं वेगळं, ते नाटकातल्या भूमिकेबद्दल तुम्ही बोलताय. आपण भूमिका अभिनय, रोल प्ले याच्याबद्दल बोलतोय. हां, काय असते? भूमिका ही काय असते? वास्तव असते. बरं, ठीक आहे, वास्तव असते किंवा काही सिच्युएशन तयार केलेले असतात. पण सरांनी जसं सांगितलं, हां, बरोबर. भूमिका ही काय हेतू पुरस्कार केलेली गोष्ट आहे. हां, सहेतू. बरं. नाटक आणि भूमिकेमध्ये हा फरक आहे की जसं नाटकाला एक स्क्रिप्ट असते तशी भूमिकेला स्क्रिप्ट नसते. भूमिकेला प्रसंग दिला जातो आणि मग मला विचार करायचा असतो की या ह्याच्यात मी असतो तर काय केलं असतं. मी स्वतः माझे डायलॉग ठरवतो, मी स्वतः माझी भूमिका काय मी बोलणार आहे हे ठरवतो आणि मग मी तिथे त्या माणसाच्या काय म्हणतात त्याला की त्या भूमिकेत जाऊन किंवा ती सिच्युएशन समजून घेऊन माझ्या मनाला जे योग्य वाटतं किंवा मला त्या ठिकाणी जे काही करावंसं वाटतं ते मी व्यक्त करत असतो किंवा माझी भूमिका मी थोडक्यात मांडत असतो. तर भूमिका अभिनय करताना मुलांना प्रसंग देणं आणि त्या प्रसंगात तुम्ही काय कराल, तुम्ही काय बोलाल, तिथं काय करणं गरजेचं आहे याचा विचार करायला आपल्याला प्रेरित करायचं आहे. उदाहरणार्थ एखादा प्रसंग आपण जरी वाचला त्या पुस्तकामधला सुरुवातीला की तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जात आहात, तुम्ही रस्ता चुकला आहात, तुम्हाला रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला मित्राच्या घराकडे जाणारा रस्ता विचारायचा आहे. आता तुम्ही याचा भूमिका अभिनय करत आहात. मग याच्यामध्ये अनेक गोष्टी असू शकतात. अनोळखी माणूस आहे, त्याला कसं विचारणार, मग तो जर चला मी तुम्हाला सोडतो असं म्हटल्यानंतर तुमची भूमिका काय असणार. म्हणजे अशा अनेक गोष्टींचा विचार करून त्याला तो भूमिका अभिनय करायचा आहे.
मग 2-3 जण तिथे सादर करतायत, कुणीतरी वाद चुकलेला आहे, एक जण रस्त्यावरून जात आहे, मग तो त्याला कसा विचारतो, हा काय उत्तर देतो, तर या पद्धतीची भूमिका मुलं करतात. याच्यामधून मगाशी जसं सांगितलं, वास्तविक जीवनाचा अनुभव मुलं घ्यायला लागतात, वास्तविक प्रश्नांना भिडण्याची ताकद मुलांमध्ये यायला लागते. म्हणून मूल्यवर्धनमध्ये अशा अनेक भूमिका अभिनय दिलेल्या आहेत की ज्याच्यामधून मुलांना विचार करण्यासाठी प्रेरित केलं जातं आणि मग आपली भूमिका, निर्णय कसा घ्यायचा, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या भूमिका अभिनयामधून मुलं शिकायला लागतात. म्हणून आपण भूमिका अभिनय मूल्यवर्धनमध्ये घेतलेले आहेत. आता हे भूमिका अभिनय करण्याचे फायदे काय असू शकतात? कोणकोणते फायदे आहेत? स्वतःला व्यक्त होता येतं, दुसऱ्याच्या भूमिकेत जाता येतं, विचार प्रक्रिया चालू होते, त्या प्रसंगाला सामोरं कसं जायचं, प्रसंगावधान ज्याला आपण म्हणतो ते कसं असलं पाहिजे, व्यक्तिमत्व विकास होतो, स्टेज डेअरिंग येते, मुलांना पुढे येऊन बोलण्याचा सभाधीटपणा मुलांमध्ये तयार होतो, कौशल्य मुलं दाखवतात, संवाद कौशल्य विकसित होतं, आत्मविश्वास वाढतो. ती कायमची लक्षात राहते. सामाजिक कौशल्यांचा विकास होतो, बरोबर. अभिनय कौशल्य तर विकसित होतच, स्व अभिव्यक्ती मुलांची वाढायला मदत होते, बरोबर. तर या सगळ्या गोष्टी भूमिका अभिनयामुळे होतात. म्हणून आपण असा आग्रह धरतो की तुम्ही सुद्धा, मूल्यवर्धनमध्ये तर भूमिका अभिनय दिलेलेच आहेत, तुम्ही सुद्धा या भूमिका अभिनयाचा उपयोग, म्हणजे या टेक्निकचा उपयोग, कौशल्याचा उपयोग तुमच्या इतर विषयाच्या अध्यापनामध्ये करू शकता, इतिहासामध्ये करू शकता, भाषेत करू शकता. तुम्ही धडा शिकवलेला आहे आणि त्याच्यावरची एखादी सिच्युएशन तुम्ही क्रिएट करून मुलांना जर दिली आणि आता याच्यावर तुम्हाला भूमिका अभिनय करायचा आहे. भूमिका अभिनय म्हणजे नाटक नाही बरं का, जे संवाद आहेत ते पाठ करून मुलं बोललेत असं नाही. तू समजा शिवाजी महाराजांच्या जागी असता आणि तिथे समजा तुझ्या समोर अफजल खान आला असता, तर तू काय काय केलं असतं बरं, विचार करू द्या त्याला, मग त्या भूमिकेत जाऊ द्या. बरोबर. नाही, मर्यादा म्हणजे कुठल्या स्वरूपात, विचाराला मर्यादा नाहीये. तुम्ही प्रसंग कसे देताय त्याच्यावर भूमिका अभिनय ठरतो की काय मुलं करतील ते. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला प्रसंगाची निर्मिती करायची आहे थोडक्यात, हे आपलं काम असणार आहे आणि त्या पद्धतीने मुलांना अभिव्यक्त व्हायला संधी द्यायची आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं. हे कौशल्य आपण बघितले, 3 प्रकारचे कौशल्य आपण बघितले. सुलभकाचं कौशल्य काय असलं पाहिजे, अभिनय गीत कसं घ्यायचं आहे आणि भूमिका अभिनय हा मुलांबरोबर कसा घ्यायचा आहे. ठीक आहे, हे कौशल्याचं 5वं सत्र आपलं इथं संपलेलं आहे.